मंडळी, राज्याच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडली आहे. बच्चू कडू यांनी मोठी घोषणा करत सांगितले की शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ते आता शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार आहेत. कडू म्हणाले की त्यांच्या प्रहार संघटनेचे सर्व मुद्दे शिवसेनेने मान्य केले आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंतची कामे रोजगार हमीत घ्यावीत, हमीभाव वाढवावा आणि दिव्यांग मंत्रालय मजबूत करावे या मुख्य मागण्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून कडू शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू होती. आता त्यांनी स्वतःच या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ते म्हणाले की मला मंत्रिपद नकोय, मला सत्तेपेक्षा शेतकरी आणि दिव्यांगांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच प्रहार संघटना कायम राहणार असून सामाजिक काम सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं. कडू यांनी घरवापसीचा उल्लेख करत सांगितलं की त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला होता आणि आता पुन्हा त्याच वाटेवर ते परतत आहेत. शेवटी त्यांनी ठाम शब्दात सांगितलं की माझा रक्ताचा प्रत्येक थेंब हा शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठीच वाहणार आहे. त्यासाठी कोणताही समझोता होणार नाही. ही घोषणा आगामी राजकारणात मोठे बदल घडवू शकते. आता पाहायचं या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो. तोपर्यंत बघत रहा झकास मराठी.